गेल्या कित्येक वर्षापासून तेलघाणा या व्यवसायाला एक अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण तेल म्हटलं की आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा घटक असंच याला म्हणता येईल. दैनंदिन जीवनात तेलाचा वापर तर सगळेच करतात, परंतु तेल निर्मिती करणाऱ्या एका तरुण व्यावसायिकाची तेल निर्मितीकडे केलेली वाटचाल व आजची व्यावसायिक भरारी याबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. तर पाहूयात याबद्दलची विशेष माहिती सविस्तरपणे. हे आहेत बीड येथील व्यावसायिक संजय इंधानी. गेल्या 3 वर्षांपासून त्यांनी या व्यवसायास सुरुवात केलेली आहे. खरं तर कुठलाही व्यवसाय सुरू करताना काही अडचणींना तोंड देणं देखील अगदी महत्त्वाचं ठरतं. अगदी याच पद्धतीने संजय इंधानी यांची सुरुवात झाली. आपली सुरुवात 11 डिसेंबर 2021 रोजी झाली. खरं म्हणजे सुरुवातीला अडचणी ह्या उद्योगामध्ये 2-3 गोष्टींच्या आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे लाईट अवेलेबिलिटी, इलेक्ट्रिसिटी अवेलेबिलिटी ही मोठी अडचण आहे. बऱ्याच लोकांना माहिती नसते की ह्याच्यासाठी काय काय करावं लागते, कुठले कुठले सर्टिफिकेशन्स घ्यावे लागतात. आपण सगळ्यात सुरुवातीला ही मशिनरी ज्यावेळेस आपण इनपुट केली इथं, त्यावेळेस प्राईम मिनिस्टर एंटरप्रेन्युअर ग्रोईंग प्रोग्राम म्हणजे PMEGPच्या अंतर्गतमध्ये आपण हा प्रोजेक्ट चालू केला. सगळ्यात सुरुवातीला छोट्या उद्योगांमध्ये, लघु उद्योगांमध्ये. आणि जवळपास साधारणपणे तुम्हाला मशिनरीचा खर्च व्यतिरिक्त रॉ मटेरियलचा सगळ्यात मोठा खर्च लागतो. मार्केटचे चॅलेंजेस असतात, परंतु जर तुम्ही तुमची क्वालिटी मेंटेन केली तर तुम्हाला मार्केटमध्ये कुठंही फरक पडत नाही. म्हणजे हा लोकांचा भ्रम आहे की मुंबई पुण्यासारख्या मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्येच चांगलं खातात. उलट त्याच्यापेक्षा ग्रामीण भागातला जो व्यक्ती माणूस आहे तो चांगलं खाण्याला जास्त प्रिफर करत असतो. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अडचणी म्हणजे फक्त उद्योग आधार रजिस्ट्रेशन, फूड अँड ड्रग लायसन्स रजिस्ट्रेशन आणि टप्प्याटप्प्यामध्ये तुम्ही तुमचा ट्रेडमार्कही घेऊ शकता. जसं आम्ही ट्रेडमार्क घेतला. आमची एक टॅगलाईन आहे की आम्ही गोमातेची शपथ घेऊन सांगतो की या तेलामध्ये कसल्याही प्रकारची भेसळ करण्यात आलेली नाही. सद्यस्थिती पाहिली तर या ठिकाणी करडी आणि शेंगदाणा यापासून अधिक प्रमाणात तेल बनवलं जात आहे. बाजारामध्ये या तेलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सध्याच्या कंडिशनमध्ये आम्ही करडी आणि शेंगदाणा हे 2 तेल प्रोडक्शन करतो. त्याचबरोबर ग्रामीण भागातली जी लोक ज्यांच्याकडे भुईमुग असतो, शेंगा असतात, सूर्यफूल असते, करडी असते, असे लोक आमच्याकडं सफाई केलेलं क्लीन मटेरियल घेऊन येतात. त्यांना आम्ही सुरुवातीलाच सांगतो आणि ते काढून घेऊन जातात. त्याचा एक माफक मोबदला आम्ही त्यांच्याकडून घेतो. आपलं जे तेल आहे हे साधारणपणे काही सुपर शॉपिंगमध्ये पण जाते. माजलगावला जाते, धारूरला जाते, त्याच्यानंतर परळीला जाते, बीडला जाते आणि B2C म्हणजे डायरेक्ट आपण मॅन्युफॅक्चरर टू कस्टमर म्हणजे परराज्यामध्ये सुद्धा तेल जाते. आपलं इंदोरला जाते, नीमचला जाते, त्यानंतर गुलबर्गा जाते, हैदराबाद जाते, वरंगल जाते, पुणे जाते, मुंबई जाते, उस्मानाबाद जाते, सोलापूर जाते. वेगवेगळ्या शहरामध्ये या तेलाला प्रचंड प्रमाणात मागणी वाढलेली असून या व्यवसायात एक गती निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सद्यस्थिती पाहता संजय इंधानी हे प्रत्येक व्यावसायिकांसाठी एक आदर्श व्यावसायिक ठरलेले आहेत. या व्यवसायाच्या माध्यमातून संजय इंधानी हे कमीत कमी महिन्याला 2 लाखांचा नफा मिळवतात. प्रशांत पवार, न्यूज 18 लोकल, बीड.